तर नमस्कार मंडळी. आज आम्ही दिवसभराची सर्व कामे उरकून करगणीची महाशिवरात्रीनिमित्त भरलेली यात्रा पाहण्यासाठी जाणार होतो. त्यानिमित्तानं आम्ही सर्वच उरकून आज यात्रा बघण्यासाठी सर्व घरातली मंडळी आणि आम्ही सर्वजण चाललेलो आहोत. आता यात्रेत आल्यानंतर पहिले सर्वजण म्हणले, की देवाचं दर्शन घेऊ म्हणून आम्ही करगणीतील राम मंदिरात जाऊन सर्वांनी देवाचे दर्शन घेतले. देवाचे दर्शन घेतल्यानंतर विराज काय ऐकायलाच तयार नाही. तो म्हणला, "मी स्वतःच दक्षिणा देणार आहे." आता यात्रेत आल्यानंतर आमच्या संडरबंडाला दम निघतोय व्हय. घसरगुंडीचं तिकीट काढलं की लगेच लागली खेळायला. गेली लगेच वरून बघा कशा. आता हे सगळं चालू आहे तर आमच्या बायकोला दम निघतोय वय. आता ती लगेच मला म्हणली, "चला आपण पण जाऊ." आणि आम्ही गेलो ब्रेक डान्स मध्ये बसायला. आता आम्ही दोघं पण ब्रेक डान्स मध्ये बसलो. आता खाली आल्या आल्या पोरं काय ऐकायलाच तयार नाही, म्हणून त्यांना रेल्वेमध्ये बसवलं. आणि तोवर आमच्या बायकोला दिसला की आकाश पाळणा. आता आकाश पाळणा जत्रेला गेलोय ना आकाश पाळण्यात बसलो नाही असं कधी होईल का? आता बायको काय ऐकायला तयार आहे वय. गेलो लगेच आकाश पाळण्यात बसलो आणि लागलं हे गार 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 फिरवायला. आता फिरवून झाल्यानंतर ह्यो बघा कसा करगणीचा नजारा दिसतोय जत्रेत. आता हे सगळं उरकून झाल्यावर ह्यांचं खरेदीचं सुरू झालं बघा. आता बायकांचं कधी आवरलेलं आहे का पट. आता खरेदी उरकली आणि सगळ्यांना भुका लागली. आता सगळं उरकून गेलो की हॉटेलवर जेवायला. आता प्रत्येकाच्या आवडीचं ज्याचं त्याला मागवलं आणि दिला दणका उठवून भुका लागलेल्या सगळ्यासनी. आता आम्ही जेवतोय तवरच आमची रकमाई लागली पेंगाय. आता जेवणाचा बेत उरकला तर जेवणाचा बेत सगळा उरकून आम्ही निघालो घराकडं. तर धन्यवाद, भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये.